हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना पहिल्यांदा मी मनापासून सॉरी बोलतो की ज्यांनी ज्यांनी कॉल केले, मेसेज केले की दादा तुम्ही रिप्लाय देत नाही, नवीन क्लासचं काय झालं, ग्रुपला ॲड करा. त्या सर्व ताईंना सांगतो की मी सध्या काय परिस्थिती आहे की जी आपली ॲडव्हान्सची बॅच चालू होती, ज्याच्यामध्ये सभ्यसाचीपासून तो सगळे प्रकार आपण घेतले होते. तो 1 महिन्याचा कोर्स होता, परंतु तो कोर्स आपल्याला जवळजवळ 2 महिने घ्यावा लागला, कारण बरेचसे त्याच्यात प्रकार होते. 1 महिना वेळ कमी पडला म्हणून बरेच दिवस आपण तो प्रॉपर पद्धतीने तो कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि आता त्याच बॅचने कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे की पॅटर्नचा कोर्स करायचा आहे. त्यामुळं नवीन जी बेसिकची बॅच आहे त्याला चालू व्हायला थोडासा उशीर लागणार आहे, पण मी सर्वांना ग्रुपला ॲड करून घेतो. तिथे आपण एक मीटिंग घेऊया, डेमो क्लासेस. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगेल आणि लवकरच वेळेचं ॲडजस्टमेंट करून आपण नवीन बॅच सुद्धा स्टार्ट करणार आहे. पण शॉपचं एवढं सारं काम आहे, लगन सराई चालू आहे आणि भरपूर सारं काम असतं आणि त्यामध्ये 2 बॅच असतात आपल्या, त्यामुळे फार वेळ कमी पडला. म्हणून मी सर्वांना रिप्लाय नाही देऊ शकलो किंवा कॉल नाही उचलू शकलो. इव्हन मी यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकू नाही शकलो. पण इथून पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन. पण आपण जे आता कोर्स करणार आहे पुढील, तो 1 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण जे पॅटर्न घेतले ते पॅटर्न एक डिझाईन नसून डिझाईन कशी करायची त्याची थिअरी काय आहे. एक प्रकार जरी बनवला त्याच्या रिलेटेड सगळ्या डिझाईन आपल्याला बनवता आल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारची एक डिझाईन उचलली आणि ती तयार केली तर त्याच्यात मी तुम्हाला थिअरी शिकवणार आहे. आपण काय करतो, युट्यूबला बघून एखादी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करतो, पण ती सेम होत नाही, सेम फिनिशिंग येत नाही, सेम गेटअप येत नाही. जे मी डिझाईन शिकवणार आहे त्या सगळ्या डिझाईन थिअरीनुसार शिकवणार आहे, जेणेकरून त्याच्या रिलेटेड सगळ्या डिझाईन जर आल्या तर तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. आणि जवळजवळ 15-16 डिझाईन आपण घेतलेल्या आहे. या सगळ्या आपण महिन्याभरात शिकणार आहोत. ज्या कोणी ताई असतील ज्यांनी जुने क्लास केलेत आपल्याकडे, त्यांना जर ॲड व्हायचं असेल तर लवकरात लवकर कॉल मेसेज करा. उद्यापासून आपली बॅच स्टार्ट होणार आहे आणि कुठले कुठले प्रकारे हे सगळे सविस्तर तुम्हाला फोटो सहित मी सांगतोय. सर्वांनी व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यात आपल्याला काही शिकण्यासारखं असेल तर नक्की तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. याच्यामध्ये 2-3 प्रकार असे आहेत की त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या आता ट्रेंडिंगमध्ये ब्लाऊज आहेत. तर बघूया आपण कुठले कुठले पॅटर्नचे ब्लाऊज आपल्याला पुढच्या कोर्समध्ये शिकायचे. आता सगळ्यात पहिली, आता ही पद्धत जुनी झालेली आहे, पण बऱ्याचशा लेडीजनी मला रिक्वेस्ट केली की आता ही एक डिझाईन घ्या. या संदर्भामध्ये बाकी जेवढ्या डिझाईन आहे त्या सगळ्या थिअरीनुसार कशा शिवता येईल, कशा बनवता येईल ते सांगणार आहे. ते सगळ्यात पहिली अशा पद्धतीची आपण डिझाईन घेणार आहे, त्याला मोती लावलेले आहे आणि याच्यामध्ये जेवढ्या डिझाईन येतात त्या सगळ्यांची थिअरी मी एका डिझाईनमध्येच शिकवणार आहे. त्यानंतर 2 नंबरची डिझाईन आहे ती स्लीवचं पॅटर्न आहे बघा, फ्रिलचं. तर स्लीवचं पॅटर्न मी शिकवणार आहे की डबल फ्रिलचं जे स्लीवचं पॅटर्न आहे, सेम पद्धतीने कटिंग कशी करायची, स्टिचिंग करायची कशी करायची, पाठीमागे जो बो लावलाय सेम पद्धतीने मी तयार करून दाखवणार आहे. त्यानंतर 3 नंबरला जे स्लीवचं पॅटर्न दिसतंय तुम्हाला, हे एक स्लीवचं पॅटर्न मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये काठपदर साडी असेल तर कशा प्रकारे डिझाईन करायची. त्यानंतर ही एक स्लीव्ज आहे बघा, या ऑर्गेन्झामध्ये जी तुम्हाला दिसते अशा प्रकारची स्लीव्ज. आणि त्या ब्लाऊजला गळ्याला जर 1 इंच ब्रॉड लेस असेल तर फिनिशिंगमध्ये कशी लावायची, हे सगळ्या गोष्टी मी त्या ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये शिकवणार आहे. त्यानंतर हा पुढचा ब्लाऊज खूप बेस्ट आहे. याच्यामध्ये स्लीव्ज आणि शोल्डर एकच असतात, त्या शोल्डरला स्लीवचा लुक दिलेला आहे खाली. तर अशा पद्धतीचे परफेक्ट ब्लाऊज कटिंग कसा करायचा आणि याची डिझाईन कशी तयार करायची हे पण मी त्याच्यामध्ये शिकवणार आहे. ही एक थिअरी जरी तुम्ही शिकलात तरी बरेचसे ब्लाऊज ह्या रिलेटेड जेवढ्या डिझाईन आहेत ते सगळ्या तुम्हाला बनवता येणार आहे. त्यानंतर मी साडीवरती जे जॅकेट आहे, मग ते खणाचं असेल किंवा पैठणी साडीवरचं असेल किंवा पार्टीवेअर साडीचं असेल, सेम पद्धतीने आपण एक जॅकेट शिकणार आहे. या संदर्भात जेवढे रिलेटेड जॅकेट आहेत सगळ्यांची कटिंग तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. त्यानंतर आपण जे ऑफ शोल्डरची डिझाईन आहे अशा प्रकारची एक डिझाईन घेणार आहे. त्यानंतर बघा ही नेटचं जे ट्रान्सपोर्ट पॅटर्न आहे बघा, जे कॉलरच्या खाली नेट लावलेली आहे, ओपन बाजू आहेत, पुढच्या बाजूला सेम डिझाईन आपण एक तयार करणार आहे. त्यानंतर आपण नेटचं जॅकेट शिवणार आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त नेट यूज करणार आहे, त्याला अस्तर वगैरे काही नाही. कुठल्याही ब्लाऊजवरती, स्लीवलेस ब्लाऊजवरती हे यूज करू शकतो आपण. त्यानंतर आपण जे इलास्टिक लावून जे बलून स्लीव्ज तयार केले जातात अशा प्रकारच्या स्लीव्जची मी कटिंग शिकवणार आहे, स्टिचिंग करून दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण ते शिवायचे. त्यानंतर तुम्ही बघतात की आजकाल जे पफ स्लीव्ज म्हणतात, काही ठिकाणी त्याला बंगाली स्लीव्ज म्हणतात, पफ स्लीव्ज म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत बऱ्याच ठिकाणी. तर अशा प्रकारची स्लीव्ज परफेक्ट कटिंग साईजनुसार कशी केली पाहिजे, स्टिचिंग कशी केली पाहिजे, हे सुद्धा मी ह्या 2-3 प्रकार शिकवणार आहे. त्यानंतर जी कोटदोरी पायपिंग केली जाते पाठीमागच्या गळ्याला, वेगवेगळे आकार जर असेल, कव्हरअप कसं करायचं आणि कशा प्रकारे ही डिझाईन तयार करायची, याचा काय फॉर्म्युला हे सुद्धा आपण हा एक ब्लाऊज बघणार आहे. त्यानंतर आपण
जी स्लीवचं पुढचं पॅटर्न दिसते तुम्हाला काठपदर साडीचं सेम डिझाईनचं आपण एक ब्लाऊज सेम डिझाईनचे आपण स्लीव शिकणार आहे. त्यानंतर वर्कचा हँडवर्कचा जर ब्लाऊज असेल तर पहिली गोष्ट म्हणजे हँडवर्कच्या ब्लाऊजचं वर्क करायच्या आधी माप कसं टाकायचं, त्याचा फार्मा कसा काढायचा मापानुसार ते सुद्धा आपण घेणार आहे. आणि वर्क केल्याच्यानंतर जर त्याला काही कोने वगैरे असतात, पॉईंट असतात किंवा असा आकार असतो वेगवेगळा, तो परफेक्टली शिवायचा कसा, पलटी कसा करायचा, ॲक्युरेट ब्लाऊज बसण्यासाठी कशी पेपर पॅटर्न काढायची, ती सगळ्या गोष्टी मी ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे. त्यानंतर ऑर्गेन्झा साडीचं जी स्लीव्ज आहे परफेक्ट लुक येत नाही बऱ्याच ताईंनी, बराच प्रयत्न करून सुद्धा ज्या रफल स्लीव्ज असतील त्या स्लीव्ज कटिंग कशा करायच्या, परफेक्टली स्टिच कशा करायच्या. त्यानंतर फ्रिलची स्लीव्ज आहे ती सुद्धा आपण शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा जो ब्लाऊज आहे बघा, साईडला जे इलास्टिक असतं त्याला फ्लॅक्सी फिट ब्लाऊज म्हणतात. तर हा जो ब्लाऊज आहे हा आपल्याला शिकायचा आहे. याला आपल्याला साईडला इलास्टिक लावून तुमची तब्येत कमी जास्त होत असेल किंवा कुणाचा 19-20चा फरक असेल, दोन मापावरती तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. म्हणजे एखाद्याची छोटी तब्येत असेल तोही घालू शकतो, थोडीशी तब्येत वाढली तरी घालता येईल. तर याला साईडला इलास्टिक लावून फिटिंगच्या साईडला कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, कसे ते इलास्टिक कोणते येतात, कसे लावले जातात, हे सगळं आपण या कोर्समध्ये शिकणार आहे. टोटल 15-16 प्रकार आहेत, हे सगळे आपण या कोर्समध्ये घेतलेले. त्याच्यामुळे हा कोर्स मोठा होणार आहे आणि हा कोर्स आपला 2 दिवसात स्टार्ट होणार आहे. पण उद्यापासून हा कोर्स आपला स्टार्ट होणार आहे. जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, आपल्या ज्या जुन्या ग्रुपच्या लेडीज आहेत काही ज्यांचे बाकी सर्व कोर्स झालेले आहेत, तर त्यांनी नक्की मेसेज किंवा कॉल करा, आपण त्या बॅचमध्ये ॲड करून घेऊया. आणि बेसिकवाल्या ताईंना सर्वांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपण नवीन बॅच स्टार्ट करणार आहे. आणि ह्या ऑनलाईनच्या बॅचमुळं आणि कामामुळं वेळ फार कमी भेटतोय.